नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके, लास्ट टाइम आपला जो व्हिडिओ होता तो त्याच्या ज्या नोट्स होत्या ते आपण ह्यावरती क्लोज केलं की औरंगजेब निघून गेला तिकडे आग्र्याला. ओके, कारण शहाजहान जो होता तर तो आजारी पडला ऑब्व्हियसली. त्यानंतर हे मुघल लोक यांचं काय बाबा ते बाबा आम्हाला गादी पाहिजे. जे 3 भाऊ होते ते भावांना हरवण्याला गादीवरती येत होते म्हणून हा इकडून निघून गेला. आपण लूट केली होती जुन्नरची 28 एप्रिल 1657. आता सर्व काही शांत आहे. आता आपण पार्ट 2 मध्ये आलेले आहोत. वा छत्रपती शिवाजी महाराज इज कॉल्ड द फादर ऑफ इंडियन नेव्ही. छत्रपती शिवाजी महाराज नेव्हीचे जनक तर जनक का, याचा पार्ट 2 आता आपला सुरू होत आहे. ऐका, तुम्हाला मजा येणार आहे. एनिवेज, थिंग इज, त्यानंतर मग इकडे स्वराज्यामध्ये काय चालू होतं तर महाराज फिरत होते बिकॉज आपल्याकडे लूट होती. आता ती लूट आपल्याला व्यवस्थित कामाला लावायची आहे. बाकीच्या राजकारण्यांसारखे छत्रपती शिवाजी महाराज कधीच नव्हते की बाबा मी माझं घर भरतोय, मी माझ्याकरता महल बांधीन अँड ऑल दोज थिंग्स. असं तर कधीच नव्हतं बिकॉज ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. तर स्वराज्यासाठी सर्वस्व त्यांनी अर्पण केलं. सो त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं तर छत्रपती शिवाजी महाराज घाट माट्यातून जात होते. आपल्याकडे बरेच घाट आहेत. सवाष्णीचा घाट, गाढव लुटणीचा घाट, अशी सगळी नावं आहेत आपली विक्षिप्त. त्यापैकी एक घाट आहे तैलबैलचा घाट. तैलबैलच्या घाटातून छत्रपती शिवाजी महाराज खाली उतरले. आय मीन, आपण डोंगरातून आपण खाली उतरतो तसं छत्रपती शिवाजी महाराजच्या तैलबैलचा किल्ला आहे. तैलबैलचा किल्ल्याच्या साईडला ती वाट आहे, तिला तैलबैलचा घाट असं म्हणतात. आजही ती एक्झिस्ट आहे. सो तिकडनं छत्रपती शिवाजी महाराज खाली उतरले मित्रांनो. आणि तिकडे त्यानंतर ते साष्टीला आले, कल्याणला आले, भिवपुरीला आले. ह्याच्यात लक्षात घेण्यासारखं हे आहे की माझे सगळेच व्हिडिओ खूप तुम्हाला नॉलेजेबल असणार आहे. तर व्हॉट इज साष्टी? साष्टी म्हणजे ठाणा, आत्ताचं ठाणा. भिवपुरी म्हणजे आत्ताची भिवंडी. आणि कल्याण एव्हरीवन नोज, तुम्ही सगळे हुशार आहात. कल्याण म्हणजे काय हे सर्वांना माहिती आहे. सो दॅट इज डिफरंट. ह्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज तैलबैलच्या घाटातून खाली आले आणि त्यावेळेस तिकडे त्यांनी समुद्र बघितला, खाडी समुद्र बघितला. बरं, त्यावेळेस त्यांच्या डोक्यामध्ये आलेले समुद्र तर आहे, पण समुद्रासाठी आपल्याकडे काय आहे? आणि हे बेस होतं. छोटंसं डोक्यामध्ये एक छोटासा विचार उगवायला हा एक बेस होता. त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला साष्टीमध्ये, कल्याणमध्ये काही लोक आली आणि ते म्हणजे त्यांच्या ऐकत होतं की एक हिंदू राजा आहे तिकडे रायगडावर. राजगड होता. राजगडावरून ते सर्व काही हँडल करतात आणि ते आपल्यासाठी खूप चांगले आहेत. ते प्रजाहितरक्षक राजा आहेत. तर खासे शिवाजी महाराज आलेत म्हणून सगळी लोक त्यांना तिकडे भेटायला गेली. आणि तिकडे त्या लोकांनी सांगितलं की इकडे जे पोर्तुगल आहेत ते आम्हाला खूप त्रास देतात. इकडचे जे सिद्धीज आहेत ते आम्हाला खूप त्रास देतात. पोर्तुगल सर्वांना माहिती आहे. सिद्धीज कोण? तर हे ॲक्च्युली हाबशी मुस्लिम्स, आफ्रिकेतले हाबशी मुस्लिम्स, उंच, काळे, जाडे, बेढप, बारीक बारीक केस असणारे आणि अत्यंत क्रूर अशी लोक. ह्यांची कामं मी तुम्हाला सांगेन. मी का एवढं म्हणजे सिद्धीज जे आहेत, सिद्धीजने आपल्याला किती त्रास दिला. तर आपली घरं जी आहेत तर ती हे लोक तोडायचे, आपल्या शेती हे लोक जाळायचे आणि आपल्या बायका तिकडे मस्कतला जाऊन विकायची. ही सगळी जी कंप्लेंट्स आहे, सगळी कंप्लेंट्स आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं आता मी आलो आहे, आता मी बघतो यांचं काय कसं करायचं आणि हे आता मी बघतो. असं करून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथल्या तिथे एक पोर्तुगल लोकांना धडा शिकवलेला आहे. सिद्धीजनाही काही धडा शिकवलेला आहे. ॲज पर दी पेपर्स अँड कन्सर्न त्यावेळेला एक्झॅक्टली काय घडलं हे आपल्याकडे उपलब्ध नाही, बट पोर्तुगल लोकांना बराच धडा शिकवलेला हे आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं हे बघा ह्यांचं बळ कशामध्ये, एवढे कसं काय हे लोक म्हणजे बाहेरनं यायला लिस्बेनवरनं आलेली माणसं आहेत पोर्तुगल, आफ्रिकनमधनं आलेली माणसं आहेत सिद्धीज, ह्यांचं एवढं बळ कशामध्ये की एवढे उडतात अगदी. आम्ही म्हणजे कोण मोठे एवढे येऊन इकडच्या लोकांना आपल्या लोकांना त्रास देतात. व्हॉट्स द बेसिक थिंग? त्यावेळेला आपलं जे लक्षात आलं ते हे आलं की ह्यांची नेव्ही आहे, ह्यांचं आर्मर आहे आणि आर्मराला तुम्ही कधीच पायदळाने तुम्ही त्यांना रोखू शकत नाही, हरवू शकत नाही. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं आपली नेव्ही पाहिजे, मराठा आर्मर पाहिजे, स्वराज्याचं स्वतःचं आर्मर, स्वतःची नेव्ही पाहिजे. ह्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की आपली नेव्ही येणार, मराठ्यांची नेव्ही येणार म्हणजे येणार, स्वबळावरती येणार. त्यानंतर मग
पुढे पुढे हे सगळं दिसतं तेवढं सोपं नाही आहे. आत्ता आपली नेव्ही आपल्याला खूप बळकट दिसते. जगातली 3rd नेव्ही 4th नेव्ही आपण काउंट करतो. मार्कॉस कमांडोज एव्हरीवन नोज. पण ते आहे ते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं म्हणून हे सगळं आहे, हे कोणी विसरू नये. तर त्यानंतर मग काय केलं? त्यानंतर मग छत्रपती शिवाजी महाराजांनी 3 ठिकाणी प्लॅन्स जे आहेत ते आपले आहेत. एक प्लॅन्ट आपला भिवंडीला आहे, भिवपुरी. दुसरा कल्याणला आहे आणि तिसरा प्लॅन्ट आपला पेणला आहे. असे 3 प्लॅन्स छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपण ते प्लॅन्स टाकले. आणि ते प्लॅन्स टाकल्याच्या नंतर मला काही प्रश्न म्हणजे देअर शुड बी कम्युनिकेशन कन्व्हर्सेशन प्रॉपरली. सो मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आपल्याकडे त्याकरता लागणारे एक्सपर्टाईज नव्हतं. ते एक्सपर्टाईज कोण होते हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन 3rd येईल, बिकॉज मला व्हिडिओ लेंदी नाही करायचे आहेत. तर हे प्लीज मला सांगा. बट त्यावेळेला लाकड फाटा जो आपला यायचा तो यायचा नदीतून, खाडीतून तो यायचा. याच्यात 2 गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. लाकड फाटा याच्यामध्ये फणस आणि आंबा, मी रिपीट करतो, लक्षात ठेवा. फणस आणि आंबा हे 2 वृक्ष किंवा ह्यांची लाकडं बोटी बनवायला अत्यंत चांगली मानली जातात. बोटी बनवायला अत्यंत चांगली मानली जातात. ठीक आहे. पण आता प्रजाहितरक्षक राजा म्हणजे काय हे तुम्हाला आत्ता समजेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी फतवे काढले होते, ऑर्डर्स काढल्या होत्या की कुठल्याही प्रजेच्या दारातला फणस किंवा आंबा कापला जाणार नाही. कुठल्याही प्रजेच्या दारातला आंबा किंवा फणस कापला जाणार नाही. त्याच्यामागे त्यांनी रिझन पण सांगितलं आहे. कारण प्रत्येक माणूस किंवा प्रजा किंवा त्या घरातली जी माणसं त्या झाडांना आपल्या लहान मुलांप्रमाणे वाढवतं. त्यामुळे कुठलाही आंबा किंवा फणस कापला जाणार नाही स्वराज्यातून. मग लाकूड आलं कुठून आपल्याकडे लाकूड कुठून आलं मित्रांनो? छत्रपती शिवाजी महाराज हे किती प्रजा हितरक्षक राजा होते ते बघा. त्याकरता लाकूड आपल्याला आलं कर्नाटकातून. आपली एकही बोट जी पुढे कधी आली काय मी सगळं सांगेन, जी झाली त्याकरता लाकूड फाटा हा महाराष्ट्रातून कापला गेलेला नाही. हां, ज्यांचं एखादं झाड सडलेलं आहे, सागाचं झाड झालं, आंब्याचं झाड झालं, फणसाचं कोणतं सडलेलं आहे ते समजा पडलं आहे तर ते तुम्ही उचलू शकता त्यांची परमिशन घेऊन. किंवा राज्यामध्ये समजा ते गव्हर्नमेंटकडे समजा ते जमा आहे आणि समजा ते काही उपयोगाचं नाही आहे तर ते विथ परमिशन घेऊन तुम्ही त्याच्या बोटी बनवू शकता. ही मुभा होती, पण विथ परमिशन्स. तुम्ही निवड एका चांगल्या पोस्टवरती आहात आणि तुम्हाला ही पॉवर दिली की बाबा तुम्ही बोटी बनवा म्हणून तुम्ही करा, तर हे असं काहीही नाही. हे असं कधीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत प्रजाहितरक्षक राजा होते. तर लाकूड फाटा आपल्याला यायचा कर्नाटकातून. हा आता मी एक मुद्दा याच्यामध्ये क्लिअर करतोय. 2 मुद्दे येतील रिगार्डिंग पोर्तुगीज, ते नीट लक्षात ठेवायचे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. एक तर लाकूड आपण आपले 3 प्लॅन्स केले, कल्याणला, भिवंडीला, पेणला. आपला लाकूड फाटा कुठनं येत होता? तो येत होता कर्नाटकातून. 2 मुद्दे. तिसरा मुद्दा सांगतोय नेहमीचा, ऐका. डेल्टाज असतात, डेल्टाज. इकडनं एक खाडी किंवा इकडनं एक नदी ते मिळतात, असे एकत्र मिळतात, राईट. ते जिकडे मिळतात त्याला डेल्टाज म्हणतात. पोर्तुगीज हे दर्यावर्ती लोक. दर्यावर्ती मीन्स तुम्ही समुद्रामध्ये युद्ध करण्यामध्ये तरबेज, तुम्ही समुद्रामध्ये बिझनेस करण्यामध्ये तरबेज, तुम्ही समुद्रामध्ये तुम्हाला किती खोली आहे, कुठे खोली नाही आहे, तुम्ही कुठे थांबायचं आहे, तुम्हाला कुठे हे मिळेल म्हणजे बेस तुम्हाला कुठे चांगला मिळेल, कुठे तुम्ही किल्ले बांधणार, हे सगळं तर नॉलेज खूप त्यांना प्रगल्भ नॉलेज असतं. हे ना दर्यावर्ती लोक म्हणतात आणि हे पोर्तुगीज लोक होते. हा एक पॉईंट आला. हा पॉईंटलाच धरून पुढला पॉईंट आहे, नीट लक्षात घ्या. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या वेळेला तिकडनं बोटी येत होत्या, गुर्रब नावाची बोट आहे, गलबत आहे, पगार आहे, बटेले आहे, बरेच आहे, ते मगर आहे, त्यावरती मी नंतर येईन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. किती टाईप्सच्या बोट होत्या सांगेन कोणत्या. बट आजचाचा मुद्दा खूप सिंपल असा आहे की त्यावेळेस ज्या बोटी आपल्या तिकडनं येत होत्या त्या गुर्रब तिकडनं येत होत्या. तर वसईच्या किल्ल्यामधून काही आपल्याला थोडासा विरोध झाला मित्रांनो, आपल्याला थोडासा विरोध झाला. अँटियानो डी मेलो दी कास्त्रो हा तिकडचा कॅप्टन होता.
वसईच्या किल्ल्याचा. आपल्याकडे काय पत्रव्यवहार उपलब्ध आहेत, त्यातून ज्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना समजलं त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचं एक पत्र अँटोनियो डी मेलेनो कॅस्ट्रोला गेलेलं आहे आणि त्याला त्या पत्रामध्ये असं नमूद आहे की आमच्या गुर्रब वसईच्या खाडीतून येतील लाकूड फाटा घेऊन, तर त्याला विरोध करू नये, त्यावरती तोफा दागू नये. ह्याच्यामध्ये काय एवढं गंमत आहे असं तुम्हाला वाटेल? तर गंमत ही आहे ना की ऑलरेडी ही दर्यावरती लोक आहेत, ऑलरेडी ही एक्सपर्ट लोक आहेत, ऑलरेडी ही एस्टॅब्लिश लोक आहेत समुद्रामध्ये, त्यांची नेव्ही ऑलरेडी एस्टॅब्लिश, आणि आपली नेव्ही आत्ताशी बनती, त्याकरता आत्ताशी लाकूड फाटा येतोय आणि तरीही आपले राजे त्यांना सांगतायत आमच्या गुर्रब तिकडनं येतील, आमच्यावर तोफा दागायच्या नाहीत. त्याच्या पुढे काय झालं, तिकडनं त्यांच्या गव्हर्नरला गेलं गोवाला. गोवा वॉज द कॅपिटल ऑफ पोर्तुगीज इन इंडिया. त्या अँटोनियो डी मेलेनो कॅस्ट्रो हा जाम उपद्रवी माणूस होता, एकदम हरामखोर माणूस होता. याने ते लेटर त्या वास्को सेल्सला वगैरे पाठवलं. वास्को सेल्स त्यांचा गव्हर्नर होता. पार्ट 3 तो मुद्दा येईल, पण पार्ट 2 मी या नोट्स मला ते नंतरच आहे. मला जे सांगायचं आहे ते मला पार्ट 2 आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, ती म्हणजे अशी की त्यावेळेला आपली गुर्रब आली, लाकूड फाटा आपला तिकडनं यायचा, आणि हे सगळं चालू असताना एक मुद्दा मला आणखीन क्लिअर करतं की पोर्तुगीज लोकांचं दीव दमनला पण बरंच काही होतं. पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत काय होतं हे तुम्हाला याच्यानं समजेल. प्रश्न काय होतं, आत्ताशी तर आम्ही आमची नेव्ही स्थापन करत होतो, पण जे दर्यावरती लोकांना एक तर आपण लेटर लिहून सांगितलं, धमकावलं तिकडे. त्याच्यापुढे काय झालं पाठवून मी सांगेन, पण त्याच्या आधी एक मुद्दा मला क्लिअर करायचा. ह्या पार्टमध्ये दीव दमनला सुद्धा पोर्तुगीज लोकांचं खूप प्रस्त होतं, खूप काही होतं. तर पण दीव दमनच्या पोर्तुगीजकडून आपण म्हटलं आपलं स्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक टॅक्स काही वेळा घेत होते. त्याचं नाव होतं गावखंडी टॅक्स. नेम ऑफ द टॅक्स गिवन टू छत्रपती शिवाजी महाराज बाय पोर्तुगीज इज नोन ॲज दी गावखंडी टॅक्स. विचार करा, शिवाजी महाराज किती काय लेवलला असतील, काय त्यांनी त्यांचं प्रस्थ निर्माण करून ठेवलं असेल, त्यांची भीती काय असेल, स्वराज्याचे शिलेदार काय असतील की जे जाऊन तिकडे गावखंडी टॅक्स कलेक्ट करत होते. त्याच्यामध्ये त्या लोकांनी कंपेअर केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. इंटरनॅशनल कंपॅरिझन आता सुरू होईल. पोर्तुगीज डायरीज शिवाजीमध्ये याचा उल्लेख आलेला आहे. तर त्यांनी कंपेअर केलं आहे ॲटेला. हू वॉज द ॲटेला? टोटल 11 जर्नलिस्टची लिस्ट आहे ऑन गुगल. 11 ग्रेटेस्ट जर्नल्स म्हणून, ते जनरल्स म्हणून त्यापैकी एक आहे ॲटेला. हू वॉज ॲटेला? ॲटेला हा जातीने हूण होता. हूण जात कम्प्लिटली नॅस्तनाबूत झाली नंतर, पण हा जातीने हूण होता. अत्यंत क्रूर, बेकार. समोरच्या माणसाला हे तर म्हणजे असे पण काही उल्लेख आहेत त्या ॲटेलाबद्दल की राग आला की तो माणसाला तिथल्या तिथल्या मारून तर कच्चं पण खायचा, लाईक दॅट. याच्याबद्दल काही प्रूफ नाहीत, असं उल्लेख मिळतात कुठे. एवढा तो बेकार होता ॲटेला. तर पोर्तुगीज लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ॲटेलाबरोबर कंपॅरिझन करेशीमध्ये केलं आहे, त्यांच्या धैर्याबद्दल केलं आहे, बाकीचे गुण सोडून द्या. तर ते का केलेलं आहे, तर ते ह्याकरता केलं आहे कारण ॲटेला हा त्यावेळेस लोकांना सांगायचा मी तुमच्यावरती अटॅक करणार नाही, मग तुम्ही मला टॅक्स द्या तर मी अटॅक करणार नाही, तर मी अटॅक करणार. ह्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांना गावखंडी टॅक्स पोर्तुगीज द्यायचे, आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं कंपॅरिझन त्यांनी एक तर कंपॅरिझन होऊ शकत नाही. आमच्या महाराज सर्वोच्च आहेत. 10 जनरल काय ते 100 जनरल्सची लिस्ट जरी काढली जगातल्या तरी पण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यापेक्षा काही पटीने वरती. तर मी सांगतो, पण इंटरनॅशनल कंपॅरिझन्स कसे होत होते हे तुम्ही बघा. नवीन जस्ट उभरतं तुमचं एक स्वराज रोपटं होतं, तुमचं एक नेव्ही तिथे आत्ताशी बनते, अजून रोपटं पण नाही आहे. एवढं असून सुद्धा तुम्ही दर्यावरती लोकांना घाबरून ठेवताय. हे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना जमलं होतं त्यावेळेस. हिंदू किंग ज्यांनी हिंदूपत पातशाही जी पुढे आली, बरीच लोक आहेत त्याच्यामध्ये ज्यांच्यामध्ये झालं. पण ज्याला आपण सीड म्हणतो, ज्यांना आपण मूळ म्हणतो, त्याच्यामुळे हे झाड एवढं मोठं निर्माण झालं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सो मला हे सांगायचं होतं. पार्ट 2 मी इकडे संपवीन बिकॉज लोकांना वेळ नसतो. लोकांच्या हितामध्ये मला हे व्हिडिओ करायचे आहेत, लोकांचे वेळ खूप महत्त्वाचे आहेत, म्हणून हा व्हिडिओ थोडासा मोठा झाला. 15 मिनिट्स प्लीज बेअर, पण ही खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे. नेक्स्ट पार्ट 3 येईल. कोणत्या बोटी होत्या ज्या आपण तयार केल्या, आपलं नेव्ही कधी आली आणि कोणी आपल्याकरता हे बनवलं. एनिवेज, थँक्यू व्हेरी मच. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय महाराष्ट्र. जय हिंद.